बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण मोरवा कान्होबा विजयकर यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांचं घाशीराम कोतवाल 1863 मध्ये लिहिलेलं खूप महत्त्वाचं पुस्तक आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर त्याच्यावरती सर एडवर्ड हेनरी बार्टल फियर यांचं काय केलेलं आहे, रेखाचित्र छापलेलं बघायला मिळतं. तर त्याच्यानंतर त्यांना विवाह उत्तेजक प्रोत्साहन, विधवा विवाहासाठी प्रोत्साहन दिलेलं बघायला मिळतं. 1869 मध्ये त्यांनी विनूबाई या एका विधवा मुलगीचं लग्न पांडुरंग यांच्याबरोबर काय केलेलं आहे, लावलेलं बघायला मिळतं. स्वतः देखील एका विधवेशी लग्न केलेलं बघायला मिळतं. असे आपल्याला एक समाजसुधारक बघायला मिळाले. त्याच्यानंतर पुढले समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहे, तुकाराम तात्या पडवळ. 1831 ते 98 असा त्यांचा आपल्याला काय बघायला मिळतो, तर कालावधी बघायला मिळतो. तर बघा, तुकाराम तात्या पडवळ हे आधुनिक महाराष्ट्रातील महत्त्वाचे काय होते, समाजसुधारक, धर्मचिंतक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून काम केलेलं आहे. बघा काय महत्त्वाचं आहे, तर तुकाराम तात्या पडवळ हे आधुनिक महाराष्ट्रातील एक समाज सुधारक होते. त्याच्यानंतर धर्मचिंतक होते, मुद्रक होते, प्रकाशक होते. त्याच्यानंतर त्यांनी जातीभेद, रूढी परंपरा, धर्म, धार्मिकता यावर कठोर टीका केलेल्या पाहायला मिळतात. थिओसॉफी आणि धार्मिक अभ्यास त्यांनी केलेला बघायला मिळतो. 1884 साली थिओसॉफी परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. थिओसॉफी चळवळ, हिंदू धर्मशास्त्र, वेद, उपनिषद, वारकरी संप्रदाय, वाङ्मय यांच्यावरती त्यांनी सूक्ष्म अभ्यास केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, जाती भेद विवेक सार क्रांतिकारक ग्रंथ होता. 1861 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे. तो एक हिंदू या टोपण नावाने ते लिहिलेला आहे. जातीभेद विवेक सार 1861 मध्ये हा लिहिलेला ग्रंथ या वर्षी MPSCच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये जातीभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तो जातीभेद विवेकसार हा ग्रंथ 1861 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी एक हिंदू या टोपण नावाने लिहिलेला आहे. पुढल्या वेळी आपल्याला थोडासा प्रश्न चेंज होऊ शकतो. क्रांतिकारक ग्रंथ जातीभेद विवेकसार 1861 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी कोणत्या नावानं लिहिला, कोणत्या टोपण नावानं लिहिला, तर एक हिंदू या टोपण नावाने लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी त्या काळातील सनातनी समाजाची झोप उडवलेली आहे. सनातनी समाजाने जो जातीभेद वगैरे सगळे कर्मकांड वगैरे मांडलेलं होतं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्याचं काम आपल्याला जातीभेद विवेकसार ह्या 1861 मध्ये लिहिलेल्या एक हिंदू ह्या टोपण नावाने लिहिलेल्या तुकाराम तात्या पडवळ यांच्या ग्रंथामधून पाहायला मिळतं. दुसरी आवृत्ती ही महात्मा फुले यांनी 1865 मध्ये स्वतः प्रकाशित केलेली बघायला मिळते. याच्यावरती प्रश्न होऊ शकतो. तर जातीभेद विवेकसार हा 1861 मध्ये जो लिहिलेला ग्रंथ होता त्याची दुसरी आवृत्ती 1865 मध्ये कोणी प्रकाशित केली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रकाशित केले. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, ब्राह्मणांनी वेदोत्तर काळात स्वार्थासाठी जाती निर्माण केल्या असा तात्यांचा दावा होता. म्हणजे स्वार्थासाठी कोणी ब्राह्मणांनी जाती निर्माण केलेल्या आहेत असं त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. सामाजिक विषमता, जाती व्यवस्था यावर तिखट भाष्य केलेलं आहे. म्हणजेच हा जो विषमतेचा प्रकार आहे, कर्मकांड आहे, जाती व्यवस्था आहेत, याच्यावरती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, भाष्य या पुस्तकातून केलेलं बघायला मिळतं. मुद्रक आणि प्रकाशन म्हणून त्यांनी योगदान काय केले, तर त्यांनी तत्वविवेक नावाचा छापखाना स्थापन केलेला होता. बघा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तत्वविवेक नावाचा छापखाना कोणी स्थापन केला, तर तुकाराम तात्या पडवळ यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. यामधून त्यांनी खालील साहित्य प्रकाशित केलं. ते एक म्हणजे संस्कृत ग्रंथ असेल, वारकरी संतांचे अभंग असतील, काही इंग्रजी ग्रंथ आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या नावाने अभंगाचे मोठे संकलन करून ते प्रकाशित केलेलं पाहायला मिळतं. तत्वविवेक नावाच्या छापखान्यामध्ये हे काम आपल्याला बघायला मिळतं. सामाजिक आणि धार्मिक चळवळीतील सहभाग, दादोबा पांडुरंग बरोबर परमहंस सभेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय. प्रार्थना समाजाशी, सत्यशोधक समाजाशी निकटचा संबंध होता. याच्यावरून आपल्याला एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की तुकाराम तात्या पडवळ हे खालीलपैकी कोणत्या कोणत्या संस्थेशी काय होते, निगडीत होते, तर परमहंस सभेशी निगडीत होते, प्रार्थना समाजाशी निगडीत होते, सत्यशोधक समाजाशी निगडीत होते. अशा 3 संस्थेशी निगडीत असणारी ही एक व्यक्ती आपल्याला बघायला मिळते. जातीभेद, रूढी प्रथा, अंधश्रद्धा, कठोर प्रहार करणारे सुधारक म्हणून ते ओळखले जातात. इतर सामाजिक गोष्टींचा जर विचार केला तर बेहरामजी मलबारी यांचे ते जवळचे मित्र होते. दोघांनी मिळून मुंबईमध्ये प्रथमच मोफत, बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मोफत होमिओपॅथी दवाखाना सुरू करण्याचं काम तुकाराम तात्या पडवळ यांनी कुणाच्या सहाय्याने केले, बेहरामजी मलबारी यांच्या सहाय्यानं केलेलं पाहायला
मिळतं. महत्त्वाच्या ठळक गोष्टी जर आपण बघितल्या एम-पी-एस-सीच्या गोष्टींनुसार जर विचारात घेतल्या, मगाशीच मी या सगळ्या गोष्टी बोललेलो आहोत. तर लक्षात ठेवायचं, जातिभेद विवेकसार हा ग्रंथ 1861 मध्ये क्रांतिकारी ग्रंथ टोपण एक हिंदू या नावाने त्यांनी लिहिलेला आहे. त्याची दुसरी आवृत्ती ज्योतिराव फुले यांनी 1865 मध्ये काय केलेली आहे, प्रकाशित केलेली पाहायला मिळते. 1884 मध्ये थिओसॉफी परिषदेत सहभाग घेतलेला होता. बघा मगाशीच मी बोललेलो होतो, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्य समाज या तिन्हींशी जोडलेले होते. त्यांनी एक मोफत होमिओपॅथी दवाखाना बेहरामजी मलबारी यांच्यासह केलेला होता, चालू केलेला होता. तत्वविवेक नावाचा छापखाना, तिथं धर्म व संत साहित्य प्रकाशन करण्याचं काम कोणी केलेलं आहे, तुकाराम तात्या पडोळे यांनी केलेलं आहे. खूप महत्त्वाचे एक समाजसुधारक आपल्याला बघायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ते म्हणजेच बाळाजी प्रभाकर मोडक. हे अनेक आपल्याला एक महत्त्वाचे समाजसुधारक बघायला मिळतात. आत्ता आपण जे समाजसुधारक बघितले, जातिभेद विवेकसार 1861 मध्ये क्रांतिकारी ग्रंथ एक टोपण नाव एक हिंदू या टोपण नावानं तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. त्याची दुसरी आवृत्ती 1865 मध्ये ज्योतिराव फुले यांनी काय केलेली आहे, प्रकाशित केलेली पाहायला मिळते. थिओसॉफी परिषदेत सहभाग घेतलेला बघायला मिळतो. परमहंस सभा, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज या 3 समाजाशी निगडीत होते. मोफत होमिओपॅथीचा दवाखाना बेहरामजी मलबारी यांच्या सहाय्यानं त्यांनी काढलेला आहे. तत्वविवेक नावाचा छापखाना त्यांनी चालू केलेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये धर्मग्रंथ असतील, वेगवेगळे ग्रंथ असतील, तुकारामांचे अभंग असतील, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उहापोह केलेला बघायला मिळतो. पुढल्या लेक्चरमध्ये आपण बाळाजी प्रभाकर मोडक हे समाजसुधारकांविषयी काय करणार आहोत, माहिती मिळवणार आहोत. थँक्यू.